मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत हरितालिका व्रताची पौराणिक कथा, जी स्कंदपुराणात वर्णिलेली आहे. पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासूनच तिच्या मनात एकच इच्छा होती. मला पती म्हणून फक्त भगवान शंकरच हवेत. पण एकदा नारद मुनी हिमालय राजांकडे आले. त्यांनी सांगितलं, राजन, पार्वतीसाठी श्री विष्णू हा योग्य वर आहे. हे ऐकून हिमालय राजांनी विष्णूसोबत कन्येचं लग्न ठरवलं. ही बातमी कळताच पार्वती व्याकुळ झाली. तिचं मन फक्त आणि फक्त शिवाकडे होतं. वडिलांची आज्ञा पाळायची का, की आपल्या मनाचं ऐकायचं? अशा द्विधा मनस्थितीत पार्वती होती. तेव्हा तिच्या सखीने तिला हाताने धरलं आणि जंगलात घेऊन गेली. म्हणूनच या व्रतालाच हरितालिका असं नाव पडलं. हरी म्हणजे अपहरण आणि तालिका म्हणजे सखी. तेथे पार्वतीने वाळूचं शिवलिंग तयार केलं. तिनं अन्न पाणी सोडून कठोर निर्जल उपवास केला. संपूर्ण दिवस रात्र फक्त भगवान शंकराचं स्मरण. तिचं हे तप पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, गौरी, तुझे हे व्रत मला अतिशय प्रिय आहे. आजपासून तू माझी अर्धांगिनी होशील. आणि अशा प्रकारे पार्वतीला शिवपती म्हणून प्राप्त झाले. त्या दिवसापासूनच हे व्रत चालत आलंय. आजही स्त्रिया हरितालिका व्रत करतात. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य वरासाठी. एवढी सुंदर हृदयस्पर्शी ही कथा. म्हणूनच हरितालिका व्रत आजही तितक्याच श्रद्धेने पाळलं जातं.